हॅलो एव्हरीवन, मी निकिता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे रविवार आणि काल शनिवार होता. माझी मावस बहीण आली होती रेवा. तिने ही खेळणी आणली आरवसाठी आणि एखादी नवीन खेळणी आली ना की 2-4 दिवस तर तो चांगला नादाला लागतो त्याच्या. त्यामुळं आम्ही दोघं हे खेळतोय आणि याच्यामध्ये 2-3 प्रकारची खेळणी होती. एकापासून घर बनतं आणि 2 प्रकारची अजून आहेत. आता लहानपणी आम्ही जर काही अशी खेळणी खेळलो नाही. माझ्या मावस बहिणीकडे म्हणजे मोठ्या मावस बहिणीकडे जेव्हा मी मुंबईला सुट्टीला जायची ना तेव्हा असं वेगवेगळी खेळणी खेळायला भेटायची. आता गावाकडे वगैरे काय त्या काळात अवेलेबल नव्हतं. आमच्या दोघांचा छान टाईमपास झाला. त्यानंतर मग संध्याकाळी यांचे मित्र जेवायला येणार होते. त्याची मला लवकरच तयारी करायची होती. तोपर्यंत दुपारी म्हटलं छान आरवला झोपी लावूया आणि गेले 2-3 दिवस आम्ही त्याचं फिडिंग ट्राय करण्यासाठी खूप प्रयत्न करतोय. त्यामुळे तो दुपारचं झोपतही नाही आणि पहिल्यापासून त्याला झोळीची वगैरे सवय नाही आहे. त्यामुळे गेले 2 ते 3 दिवस तो दिवसा अजिबात झोपलेला नाही आहे. आणि आज तरी म्हटलं झोपतोय का ट्राय करूया, त्याला थोडंसं थकवूया. थकला की मग झोपी जातो आणि तो व्यवस्थित खात पण नाही दुपारचा वगैरे, कधी जेवतो नाही जेवत व्यवस्थित. पण त्याला झोपवणं तर खूपच अवघड झालंय. तसं एवढा वेळ तर तो जागेवर बसत नाही एका ठिकाणी, पण आज बसला होता आणि मी पण ट्राय केलं जितकं त्याला एंगेज करता येईल तितकं एंगेज ठेवण्याचा ट्राय करत होते. आणि मला पण मजा येत होती हे खेळायला, पण तो काय मला बनवू देत नव्हता. मी काही बनवलं की तो लगेच तोडून टाकायचा. तसं आम्ही आरवसाठी भरपूर खेळण्या पझल्स वगैरे आतापर्यंत घेतली होती, पण त्याचं तेवढं एज नाही खेळण्याचं. त्यामुळे आम्ही ते पुन्हा ठेवून दिली. त्याला खेळता येत नाही आणि मग तो इकडं तिकडं फेकून देतो आणि ते एका जागेवरती राहत नाही. त्यामुळे आम्ही बँगलोरवरून आणलेलं सामान अजून बाहेर काढलेलंच नाहीये. म्हटलं तो थोडासा मोठा झाला ना खेळण्यासारखा की मग काढून देऊया. आता ही खेळणी तो किती दिवस खेळतोय माहित नाही. जोपर्यंत व्यवस्थित खेळतोय तोपर्यंत वरती ठेवून देऊ, नाहीतर मग ही पण ठेवून द्यायला लागेल. तो बघा कशी मस्ती करतोय माझ्यासोबत. त्याला मला पण बनवू द्यायचं नाही आणि त्याला पण बनवायचं नाहीये. त्यानंतर मी आरवसाठी छोटंसं ड्रॉवरचं एक कबर्ड घेतलंय. ते पुसून घेऊ म्हटलं, पण तिथं पण तो कॅमेरा वगैरे घेऊन आला. मोबाईलचा कॅमेरा चालू होता, मग त्याने आतमध्ये ठेवून दिला आणि बघा कशी मस्ती करतोय. त्यानंतर फायनली कसं बसत थापटून थापटून त्याला फिरवून नादी लावून झोपी लावलं. आणि त्याला झोपी लावणं तर आजकाल इतकं अवघड होऊन बसलंय ना. त्याला झोळीची पण सवय नाही आणि फिडिंग पण बंद केलंय. मग तो हा जो पसारा झाला होता तो व्यवस्थित आवरून घेतला, ते पण आवाज न होऊ देता. कारण थोडा जरी आवाज झाला ना तर तो उठला असता. मग एक 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 खेळणी व्यवस्थित उचलून घेतली आणि म्हटलं आता थोडंसं निवांत होऊया. आणि मला पण आता लवकर झोपायला वगैरे काही वेळ भेटणार नव्हता म्हणून चहा पिले. झोप तर आली होती पण मला पुन्हा तयारीला लागायचं होतं. त्यामुळं आधी चहा घेतला, म्हटलं थोडंसं फ्रेश वाटेल आणि मग पुढच्या तयारीला लागू म्हटलं. पण त्याआधी आठवलं, म्हटलं आरवसाठी जे मी छोटंसं कबड घेतलंय ते आधी लावून घेऊया, कारण काल ऑर्डर आली होती आणि तसंच यांनी लावून दिलंय. तर ते व्यवस्थित पुसायला किंवा साफ करायला वेळ नाही भेटला. मग थोडा वेळ होता माझ्याकडं. 5 नंतर स्वयंपाकाला लागू म्हटलं. त्याआधी थोडासा आराम पण होईल आणि कबड पण लावून होईल. मग छान कापडाने ते मस्त पुसून घेतलं. खरं तरी तर कपाटा शेजारी थोडीशी जागा शिल्लक होती ना, तिकडे मला एक आरवसाठी जे लहान मुलांचं कपाट असतं ना ऑनलाईन मिळतं, ते मला खूप दिवसांपासून घ्यायचं होतं. म्हटलं पुण्याला गेलो ना आपण की घेऊया. पण मी ते बरेच सर्च केले आणि ते त्याच्यावरून कापडी वगैरे असतं आणि माझ्याकडे तसं एक शिवरॅक पण आहे कापडीवाला आणि ते एवढं काय मला टिकाऊ वाटलं नाही. आणि लहान मुलं ते अंगावर पाडून वगैरे घेऊ शकतात आणि सध्या एवढ्या मोठ्या कपाटाची त्याला गरज पण नाही. आणि ते रूममध्ये दिसताना पण थोडासा असं किड्सचा जे रूम असते ना तसा त्याला हे आला असता लुक. त्यामुळं म्हटलं ही रूम काय सध्या आरवची नाही, त्याची रूम काय आम्ही आत्ता तरी सेट करणार नाही आहोत. तिथं प्रभाच्या दुसऱ्या रूममध्ये जे काही ते ऑफिसचंच काम चालतं आणि स्टोरेज वगैरे आहे. म्हणजे या रूममध्ये ठेवण्यासाठी म्हणजे लहान मुलांचं कपाट वगैरे एवढं छान दिसणार नाही आणि रूमचं पण पूर्ण म्हणजे शो खराब होईल. त्यामुळं मग मी हे कबर्ड चूज केलं. हे दिसताना पण छान दिसत होतं आणि सध्या आरवचं जेवढे काही वापरातले कपडे आहेत वरती वापरायचे डेली वेअरचे वगैरे ते ठेवण्यापुरती जागा पण याच्यामध्ये होते. आता या कपाटामध्ये 2, 3, 4, 5 अशा कप्प्यांचं होतं. मी आधी 5चं ऑर्डर केलं होतं, पण नंतर मी पुन्हा कॅन्सल करून 4 द्यायचं केलंय. म्हटलं 5चं खूपच हाईट होईल त्याची. दिसताना पण 4 कप्पे छान दिसत आहेत आणि आपण नंतर जाऊन हे वेगवेगळे सुट्टे पण घेऊ शकतो. आता हे जे कबड आहे ना, मी 900 काहीतरी रुपयाला घेतलं, 900 की 950. याच्यामध्ये 4 कप्पे आलेत आणि हेच जर मी 5 कप्प्यांचं घेतलं असतं ना तर ते मला 1350-1400ला पडलं असतं. म्हणजे एका कप्प्यासाठी मला खूप जास्त पैसे पे करायला लागले असते. त्यामुळे मी पुन्हा ऑर्डर चेंज केली आणि हे 4 याचंच बोलून घेतलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कबर्डची वाट मी का पाहत होते, कारण माझ्याकडे सध्या स्टोरेज जास्त अवेलेबल नाही आहे. अजून बरेच दिवस झाले बेडची ऑर्डर आम्ही केली, बेड पण अजून आलेलं नाही आहे. त्यामुळं कपाटामध्ये जे काही आहे ना सध्या वापरायचं सामान मला ठेवायला लागतंय.
आणि सारखं कपाट उघडून वगैरे ते पण बंद करून खराब होतं आहे. आणि माझ्या साड्या वगैरे असतील, बरेचसे कपडे असेल, मला कपाटात ठेवायला पण जागा नाही आहे. आता आरवचे थोडेसे कपडे त्यातून काढले ना की थोडंसं माझं सामान तरी मी ॲडजस्ट करू शकते. आणि पुढच्या 5-6 दिवसात बेडची ऑर्डर पण येईल, त्यानंतर त्याच्यामध्ये पण भरपूर स्टोरेज राहील. म्हणजे राहिलेला जो पसारा वगैरे आहे ना तो पण मला प्रॉपर लावता येईल. आरवचे जे डेली यूजचे थोडेफार कपडे वगैरे आहेत ना ते मी यामध्ये ठेवले, काही धुवायला वगैरे टाकले ते नंतर ठेवल. आणि हे जे कबड आहे ना आता मला रोजच आवरायला लागणार आहे, कारण रोज 1-2 वेळा तरी आरवचे कपडे धुवायला, परत ते सुकवून घडी करून ठेवायचे वगैरे हे माझं चालूच असतं. आणि जे त्याचे नवीन ड्रेसेस वगैरे आहेत त्याला तरी इथं सध्या जागा पण नाही आहे आणि जास्त गर्दी करून पण उपयोग नाही, मग मी ते कपाटातच सध्या ठेवले. आणि जेव्हा बेड वगैरे येईल आणि सोफा पण येईल त्यामध्ये किती स्टोरेज बसते त्यानुसार मग बाकीचं कपाट पण मला पुन्हा आवरून घ्यायला लागेल. फायनली हे कपाट मी लावून घेतलंय आणि याचा सगळ्यात खालचा जो कप्पा होता त्याचा दरवाजा काय माझ्याकडून लागत नव्हता, तो बाहेर निघून आलाय आणि तो मला लावता येईना. आणि शेवटी जे व्हायचं तेच झालं, तो खाली पडला आणि त्या आवाजाने शेवटी आरव उठलाच. मग मला ते सगळं बाजूला ठेवून पहिलं त्याला बघायला जावं लागलं. मी लवकरच स्वयंपाकाला लागले होते. स्वयंपाकामध्ये मी मसाले भात, भेंडी मसाला, चपाती, त्यानंतर खीर वगैरे बनवली होती. आणि त्यांची ती फरमाईश होती की खीर बनवा, भेंडी मसाला वगैरे बनवा. त्यानंतर मग आज IPL ची फायनल पण होती. मग दोघं जण मित्र छान फायनल बघायला बसले. मी लवकरच स्वयंपाकाची तयारी वगैरे करून घेतली. आम्ही जेवणं केले सगळ्यांनी मिळून. त्यानंतर त्यांनी दोघांनी मस्त गप्पा मारल्या, मला पण थोडीशी मदत केली आवरण्यामध्ये. मग मी पण लवकर आवरून घेतलं आणि आज जेवण पण जास्त झालंय. मग छान चालायला वगैरे गेलो. चालून झाल्यानंतर आरवला थोडं गाडीवर वगैरे फिरवलं आणि असा होता आमचा संडे. तर छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमचे काही सजेशन वगैरे असेल ते पण कमेंटमध्ये सांगत जा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.